पुणे पोलिसांची ड्रग्ज विरोधात धडक कारवाई। पुणे आणि दिल्लीसह 3 दिवसात 4000 कोटींचं ड्रग्ज जप्त। पुण्याच्या इतिहासातली आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा। पुण्यातल्या 2000 किलो ड्रग्ज रॅकेट प्रकरणातल्या मास्टरमाइंडचा शोध सुरू। सॅम ब्राउन या परदेशी नागरिकावरती संशय। पुणे पोलिसांचा कसून तपास। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी हायकोर्टात सुनावणी। शरद पवार गटाला हायकोर्टाची नोटीस। 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। 14 मार्चपर्यंत सुनावणी तहकूब। काँग्रेसचे 7 आणि शरद पवार गटाचे 5 आमदार अजित पवारांच्या संपर्कात। अमोल मिटकरींचा मोठा दावा। लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होणार, मिटकरींचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांची शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट। राजकीय चर्चांना उधाण। राजकारण आणि कुटुंब यांची गल्लत नको, युगेंद्र पवार यांचं स्पष्टीकरण। मंजूर झालेलं आरक्षण मराठ्यांसाठी फायदेशीर नाही, मनोज जरांगेंची टीका। आज आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार। दुपारी आंतरवाली सराटीमध्ये समन्वयकांसोबत बैठक। निर्यात बंदी निर्णयाचा कांदा दराला फटका। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1300 रुपयांचा दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। कांदा निर्यात बंदीचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा। सरकारचं धरसोड धोरण शेती अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणारं, शरद पवार यांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या विश्रांतीनगरमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका प्रशासन पोलीस फौज फाट्यासह दाखल। पोलीस आणि नागरिकांमध्ये राडा। जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर। बीड जिल्ह्यात 12वीच्या परीक्षेत कॉपीचा सुळसुळाट। सरस्वती विद्यालयाच्या इमारतीवरनं कॉप्या धोकादायक पद्धतीनं पुरवल्या। पोलीस बंदोबस्त असूनही कॉप्या पुरवल्याचं उघड। कॉपी बहाद्दरांवरती आता ड्रोनद्वारे नजर। नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यात प्रयोग। केंद्राबाहेरून कॉपी पुरवठा करणाऱ्यांवरती ड्रोनची नजर। नाशिकमध्ये पुरोहित संघाच्या अडचणीत वाढ। वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्याच्या महापालिकेच्या हालचालींमुळे गोदा आरतीच्या वादाला नवीन वळण। हिंगोली, नंदुरबार, बुलढाणा या जिल्ह्यात भगर खाल्ल्यामुळे विषबाधा। शेकडो भाविक आजारी, काही वृद्धांची प्रकृती गंभीर। पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांचं निधन। नवी दिल्लीत घेतला अखेरचा श्वास। प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं निधन। वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।